नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्ह्यातील श्रद्धास्थान आणि निसर्ग पर्यटनाचं वैभव असलेल्या सप्तशृंगी गडावर सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे। हिरवागार परिसर, धबधबे, दाट धुके आणि घाटातील सुंदर दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक इथं गर्दी करतात। उत्तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावर पावसाळा सुरू होताच निसर्ग आपलं सौंदर्य उधळून देतो। नांदुरी ते गडापर्यंतचा 10 किलोमीटरचा नागमोडी घाट हिरव्या शालूने नटलेला दिसतो। उंच डोंगर, घनदाट झाडं आणि मधूनच खाली कोसळणारे धबधबे हे दृश्य पर्यटकांना थक्क करतात। गडावर गेले काही दिवस सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे घाट मार्गात ठिकठिकाणी छोट्या मोठ्या धबधब्यांचं आकर्षण निर्माण झालंय। पर्यटक या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटताना दिसतात। घाटात दाट धुके पसरल्यानं दिवसा देखील गाड्यांना लाईट लावावी लागते, त्यामुळे पर्यटकांना जणू स्वर्गात आल्याचा भास होतो। घाटाच्या मध्यभागी असलेल्या पिकनिक पॉइंटवर तर हजारो पर्यटक थांबत असून सेल्फी घेण्याची चढाओढ दिसते। एकीकडे पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर तर समोर उंच मार्केट या पर्वतांचं देखणं दर्शन। हे दृश्य पाहून पर्यटक प्रत्येक क्षण टिपतायत। धुक्याच्या पावसाच्या या वातावरणात गरमागरम कांदा भजी, वडापाव, चहा आणि मक्याचा आस्वाद घेत पर्यटक थांबतात, त्यामुळे येथील छोटे मोठे व्यावसायिकही समाधानी दिसतात। धुक्याच्या साम्राज्यातून वर जात असलेले रोपवे ट्रॉली भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरते। ट्रॉलीमधून वर जाताना जणू स्वर्गात प्रवेश करत असल्याचा भास अनेकांनी व्यक्त केला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी धनंजय बोरसे।